नमस्कार मित्रांनो, प्रतिभाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत आळूचं पातळ। त्यासाठी लागणारे हे साहित्य, हे इथे चिरून आळू घेतलेला आहे, बारीक केलेला आहे, तुम्ही बघू शकता। इथे आपण तेल घेतलेलं आहे, इथे आपण मसाले घेतलेले आहे, सुखे मसाले। त्यामध्ये आहे लाल तिखट मसाला अर्धा चम्मच, हळद अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच घेतलेला आहे गरम मसाला। इथे घेतलेला आहे 1 चम्मच मीठ, इथे लसूण बारीक करून घेतलेली आहे, इथे गोडा मसाला घेतलेला आहे 1 चम्मच, इथे 6 मिरच्या घेतलेल्या आहे चिरून, इथे आपण चिंचेचं पाणी घेतलेलं आहे आणि इथे आपण घेतलेला आहे शेंगदाणे, स्वच्छ धुवून घ्यायचे। आणि इथे आपण कुकर मध्ये बनवणार आहोत आळूचं पातळ। तेल ऍड करतोय आपण। हा बाबू थांब 1 मिनिट। तेल ऍड करायचं। आता ऍड करतोय आपण हिरव्या मिरच्या चिरलेल्या। मस्त झणझणीत असा आळूचा पातळ करणार आहोत आपण। आता आपण ऍड करतोय लसूण। आता आपण ऍड करतो आहोत सुखे मसाले। सुखे मसाले जेव्हा पण आपण टाकतो किंवा ऍड करतो तेव्हा फ्लेम ही नेहमी स्लोच ठेवायची। आता आपण गोडा मसाला ऍड करतो। ऍड करतो आपण शेंगदाणे। मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण ऍड करूया आळू, चिरलेला आळू। हा थांब 1 मिनिट बाबा। खूप सोप्या पद्धतीत कुकर मध्ये इझिली बनवता येईल अशी आळूचा फतफदा। हे तुम्ही चपाती सोबत आणि गरम गरम राईस सोबत खाऊ शकता, खूप छान लागतं। आणि पावसाळ्यात हे आळूची वडी, आळूचं फतफद खाण्याची मजाच खूप वेगळी आहे। आता ऍड करूयात मीठ। मीठाशिवाय आपली डिश रेडीच होऊ नाही शकत। पूर्ण मिक्स करून घेऊया। मला जाम आवडतं आळूचं पातळ आणि गरम गरम भात। आता आपण कुकर लावूयात आणि 3 शिट्या देऊयात।
3 शिट्यांवरती आपलं आळूचं फतफदा हे रेडी होईल, म्हणजेच पातळ आळू आपला रेडी होईल. सो देन मी तुम्हाला कुकर थंड झाल्यावर तुम्हाला दाखवते आणि मग सर्व करून दाखवते. धन्यवाद. हे बघा, हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडंसं पाणी आपण ॲड करूयात, कारण आळूचं पातळ आहे. सो पाण्याशिवाय थोडंसं आता पाणी आपण ॲड केलेलं आहे आणि आता आपण शिट्या देऊयात. 3 शिट्यांमध्ये आपला आळूचा फतफदा रेडी होईल. कुकर लावण्याच्या आधी 2 ते 3 मिनिटं आम्ही वाफेवर ठेवलेलं, म्हणजे बिना कुकरचं ढाकण लावता. सो आता कुकरचं ढाकण लावून घेऊया. चला आता 3 शिट्यांची वाट पाहूया. वाव, अशा प्रकारे 3 शिट्या झालेल्या आहे. 3 शिट्या झालेल्या आहे. आपलं पातळ आळू रेडी आहे. त्यामध्ये आता मम्मी तू काय टाकणार आहेस? आता चिंचेचं पाणी. चिंचेचं पाणी आपण टाकणार आहोत त्यात. सुगंध, वाव. आता मिक्स करून घेऊया. घोटायचं आहे ना. हलकंसं आपण घोटून घेऊया, म्हणजे मिक्स होऊन जाईल. मस्तपैकी आळूचं पातळ आपलं रेडी झालेलं आहे.